नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज दही आणलं या दह्याची कढी करणार नाही. त्यासाठी चण्याचं पीठ 1 चमचाभर घेतले. ही मिरची आपण खरडा केला आहे वाटून, आणि ही जिरा आहे, कोथिंबीर आहे, ओला लसूण आहे, ओलं खोबरं आहे, कढीपत्ता आहे. तर जास्त करून ओलं खोबरंच कढीला चांगलं लागते. तर आता कोणी वाळलं घालतंय, कोणी नाही बी घालते, पण माझ्या आवडीनुसार मी ओलंच खोबरं घालत असते. तर आता मी खलबत्त्यात मसाला चेचून घेते. मिक्सरमध्ये मसाला म्हणजे बारीक होतं केले. तर आता ही लसूण पण टाकते, खोबरं टाकते, कोथिंबीर टाकते. तर सगळं चेचून घेते. तर आता मी दही ओतून घेते. यात थोडं पाणी टाकून. तर हे चण्याचं पीठ आहे. खरडा आपल्याला फोडणीला नाही टाकायचा, ह्यातच कालवायचा. आपल्याला किती कढी करायची आहे त्या हिशोबानं, आपल्याला तिखट किती लागणार आहे त्या हिशोबानं. हळदीची बुक्की पण आपल्याला ह्यातच टाकून कालवायची. तर मी आता हे कालवून घेते सगळं. आता आपण ह्यात खरडा ह्यातच टाकलाय, हळद टाकलेले. का तर ही कढीला चण्याचं पीठ आपण का टाकायचं, कढी फुटू नये म्हणून. त्या कढीला उकळी येऊ द्यायची नाही, मग वर आलं का कढी उतरायची. म्हणून आधीच त्याला आपला खरडा काय कोथिंबीर मिरची, कोथिंबीर आपण फोडणी दिल्यानंतर टाकायची कोथिंबीर. आता मी टोप ठेवलाय आपली कढी करायला. जरा टोप मोठाच ठेवलाय ना, का तर थोडी केली तर कढी फुटणार नाही. तर थोडं हिंग टाकून घेते मी. आणि कढीपत्ता पण टाकते. थोडं जिरं पण टाकते फोडणीला. आपण आता खरबुद्यात मसाला काढलेला येऊन मोठा मोठा. उन्हाळ्यात दिवसात कढी खायला चांगली असते. दही कढी थंड वस्तू. रोज रोज आता भाकरी कालवून खातो आपण. तर म्हटलं कधीतरी कढी करून बघावा. कढीला मिक्सरमध्ये कधीच मसाला काढायचा नाही, पाटीवर काढायचा किंवा खलबत्त्यात काढायचा. तर ज्याच्याकडे काहीच नाही ते तर मग ते मिक्सरमध्ये काढणंच भाग आहे. आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे, एकदम लालसर सारखा. तर आता मी फोडणी देते. मी थोडी जरा कढी जास्तच करावं लागेल. तर मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आता. तुम्ही बी कढी करून बघा, खावा, कशी लागती उन्हाळ्यात दिवसाचं. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा.